म्हणजे त्या विधानसभेमध्ये राज्याचे कायदे तयार होतात, राज्याच्या वेगळ्या पॉलिसीज ठरतात आणि त्यामुळे ही निवडणूक ही भारतीय जनता पार्टी विरुद्ध काँग्रेस आहे. महाविकास आघाडी वगैरे म्हणायला कारणच नाही, कारण काय फार त्यांचं अस्तित्वच नाही आहे या मतदारसंघात दिसत. त्यांनी वाऱ्यावर सोडून दिलेले दिसते. पहिले 33 महिने सरकार होतं त्याही वेळेला असं चित्र होतं की काँग्रेसचा काही रोलच नसायचा आणि बाकीचे 2 जण सत्ता चालू. आताही काँग्रेस त्यांना करू द्या. त्यामुळे बीजेपी विरुद्ध काँग्रेस, आता बीजेपी विरुद्ध काँग्रेस देशात नाही टिकली, राज्यात नाही टिकली, तर गल्लीमध्ये कशी टिकायची? देशामध्ये त्यांना विरोधी पक्ष नेता सुद्धा लोकसभेमध्ये मिळवता आला नाही, कारण लोकसभा सदस्याच्या 10% किमान 572 ते 10% 57.2 होतात. एवढे सुद्धा खासदार निवडून न आणता आल्यामुळे त्यांनी हा प्रयत्न करून पाहिला. त्यावेळेला आणखीन कोणाला बरोबर घेऊन तो ग्रुप 57 क्रॉस करता येईल, पण जमलं नाही. त्यामुळे ह्या देशाला, एवढ्या मोठ्या देशाला विरोधी पक्ष नेता नाही अधिकृतपणे. त्यामुळे त्या काँग्रेसने गुजरातमध्ये काय पानिपत झालं, महाराष्ट्रात सुद्धा 19ला घरी जाता जाता वाचले. त्यामुळे बीजेपी विरुद्ध काँग्रेस यावर बोला आणि विधानसभा, राज्याच्या हिताचे कायदे, राज्याच्या हिताच्या पॉलिसीज याकडे बोललं पाहिजे. मी तुम्हाला ही मदत केली, तुम्हाला ही मदत केली, पोलीस स्टेशनवरून सोडून आणलं, याच्यावर विधानसभा नाही झालं, त्याच्यावर महानगरपालिका चालते. किंवा तुमच्या घरात पाणी येत नव्हतं ना, त्यावर मी पाईपलाईनचं कनेक्शन लावून दिलं की नाही. आता बोला की तुमच्या पार्टीने राज्याच्या हिताचे कुठले निर्णय घेतले, देशाच्या हिताचे कुठले निर्णय घेतले. त्यामुळे ही निवडणूक ही ह्या लेवलवर चालूया. बोला काँग्रेसने महाराष्ट्राचं काढलं त्याच्यावर. एक काल शहराचे अध्यक्ष प्रशांतजी जगताप यांनी अतिशय हास्यास्पद, बहुधा त्यांची मेमरी कमी आहे, त्यांच्या मेमरीमध्ये पवार साहेबांची तब्येत 2006 पासून बिघडलेली. मला मानलंच पाहिजे त्यांना, त्यांची इच्छाशक्ती, त्यांचं शारीरिक दणकट पण मानलंच पाहिजे. त्यांच्या पार्टीमध्ये एकच कार्यकर्ता, बाकी नेते. पवार साहेब कार्यकर्ता, परिचारक गेले, त्यांनी त्यांच्या विरुद्ध त्यांच्या पक्षातून भाजपत प्रवेश केला होता. परिचारक गेले तर पहिले पवार साहेब. त्यामुळे बाकीचे नेते भाषण करणार, एकटेच कार्यकर्ते. पण 2006 पासून आजारपण असूनही जिद्दीने फिरत आहेत. आताही म्हणे कसब्यात येणार आहेत. मग त्यांना तुम्ही ह्या स्थितीमध्ये फिरवता, ते अमानवीय नाही. उलट त्यांच्याबद्दल अभिमान वाटला पाहिजे की हा माणूस पार्टीसाठी इतकं धावतो. आम्हाला अभिमान आहे मुक्ताताईंचा, लक्ष्मण जगतापांचा आणि बापट साहेबांचा, की ते ह्या स्थितीमध्ये सुद्धा ऑक्सिजन सिलेंडर बरोबर घेऊन काल प्रचाराला आले. कारण प्रेसमध्ये हे चालवलं गेलं, तर त्यांनी चांगलं पत्रक काढलं होतं की अरे बाबा माझी तब्येत बरी नाही. लगेच तुम्ही लावलं की प्रचारातून बाहेर पडले, लगेच ते बाहेर पडले, नाकाला ऑक्सिजन आम्हाला. तर पोटनिवडणुकीमध्ये फक्त भाजपचाच विजय होईल असा चंद्रकांत पाटील यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे. यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या